मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीतच होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधीकधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याचे हाक ऐकून आपोआप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई. तोनी मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या क्षणाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणं घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा हा करून त्यांना धावण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोनं आनंद अतिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्धा एक योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोन पटकन रथातून उडी मारून हरणीसारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांगकडेच्या ओलसर वाळत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडं पाहत राही. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचारी, छे, पाण्याशी माणसाचं कसलं नसणार नातं. तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे. हातातील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोनाच्या प्रश्नांनी. अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नांवर प्रश्न विचारी. दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात का रे? होय. तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचारी, मग यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही? होय. मग पाण्यात ते रंग का नाही दिसत? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळीत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नांचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे. चल, आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडं परत जाताना दिसत. शोनाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होत असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडं एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालांसारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटू लागे. आत्ता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणाऱ्या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडं पाही.
शोन मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाडणी राकट पक्षाकडं पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोन विचारी, दादा, कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा, तू जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे? नसशील. मग मगाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणार नाही. मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होई. माझ्याबद्दल आदराचा एक भावडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी. शोना, ते सूर्यबिंब पाहिलंस काय? काय वाटतं तुला त्या बिंबाकडं पाहिल्यावर? मला वाटते तो क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडं पाहिल आणि मला जसं वाटतंय तसंच वाटतंय असंच पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडं पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडं डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 माणसल कुंडलं हाताला लागत. माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे. शोनाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ, म्हणूनच तिनं तुला तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्याचे वेग आवरीत शोनाची दृष्टी चुकून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्या जवळचं काहीतरी आत्ता दूर दूर जात आहे असं वाटे. आवेगानं मी हातातील आसोडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत मार्गावरील धूळ उडवीत ते किंकाळत वायुवेगानं धावू लागत. जवळ बसलेला शोन, धावणारे घोडे, मागे पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कदंब, शाल, सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानवळीचे वृक्ष यापैकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत मागत जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे. आत्ता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगबिरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्याचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू, तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेले नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोनाला परत आणले हेच मोठं समज आई. अगं, हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत. हो तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलंय ग याला परत, नाहीतर हा तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोन मान वेळावून आपली बाजू मांडी. आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडं तिने इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तेथून सरळ बाहेर येई. आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची, अनेक आकारांची धनुष्य होती. का कोणास ठाऊक, पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकली आणि नुसतं नखांनीच छेडलं तरी झंकार करणारी त्याची प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं. हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटाशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार आणि लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोना, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे.
आत्तापासून आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातील केस झटकन फेकून दिले. बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्याजवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्याने आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे. हट, हे कसलं जड? आण इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळला. दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओरडतच आत पळाला. मी माझ्या उत्तरेयानं त्या धनुष्याच्या दंडावरील धूळ हळुवारपणे पुसली. हातात ते पेलून पाहिलं. इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवीत म्हणाला, दादा मार बघू त्या झाडात हा बाण. मी झटकन प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस टिपकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोनाचा तो एक नित्याचा खेळ झाला होता. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येई, आपणालाही हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत.